कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. आज तुम्ही अचानक कसं काय बोलवलं? ना काय, मला नाही वाटत तुम्ही माझे पैसे परत करू शकाल म्हणून. हो, असं काय करताय? मी तुम्हाला शब्द दिलाय की मी तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करीन म्हणून. मी तुम्हाला माझ्या सहीचा ब्लँक चेक दिलाय, माझ्या जमिनीचे कागदपत्र तुमच्याकडे आहेत. मग तरीही असं तुम्ही शब्द दिलाय खरं आहे, पण उद्याचा काय भरोसा? तुम्ही पैसे दिलेत नाहीत तर तुम्ही असं का बोलताय? असं काय बोलताय म्हणजे? अरे आधी यांच्या पोरीचं लग्न मोडलं, मग हे जेलची हवा खाऊन आले. आता हे जर परत जेलमध्ये गेले तर माझे पैसे कोण देणार? साहेब, हे खरं आहे की मध्यंतरी एक प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळे मी आणि माझी बायको आम्ही दोघंही जेलमध्ये होतो. पण आमचा काहीच गुन्हा नव्हता साहेब, त्यामुळे पोलिसांनी आम्हाला लगेचच सोडून दिलं होतं. आणि आता यापुढे असं काहीही होणार नाही. मी तुमचे सगळे पैसे परत करीन, विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघा, श्रीनिवासने तुमच्याकडनं पैसे घेतल्यानंतर त्याच्या घरी काही प्रॉब्लेम्स झाले हे खरं आहे, पण तुम्ही त्याला अशी धमकी नाही देऊ शकत. अहो, पैसे दिलेत मी, मग टेन्शन राहणारच ना. आता उद्या पळून गेले म्हणजे? हो, मी पळून कशाला जाईन साहेब? असं काहीही होणार नाही. हे बघा, मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी तुमचे सगळे पैसे अगदी व्याजासकट सगळे पैसे परत करेन. माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, मी आधीच बोललो होतो, मी व्यवहार करतो, उपकार नाही. आणि व्यवहार हा विश्वासावर चालत नाही. हा, सही करा. अहो, पण हे तर हे तेच तुमच्या जमिनीचे कागदपत्र, हेच गहाण ठेवले आणि पैसे घेतले ना माझ्याकडून. आता जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत ही तुमची जमीन माझ्या नावावर आहे. सही करा. माझे पैसे परत द्या आणि घ्या जमीन तुमची. हे बघा, मी आता अलीकडेच तुमच्याकडनं पैसे उसने घेतले होते, महिनाही झाला नसेल. आणि साहेब, मला एक दिवस द्या, फक्त एक दिवस द्या साहेब मला. मी घरी जातो, घरच्यांशी बोलतो आणि काहीतरी करतो. नक्की नक्की साहेब. उद्या जर आला नाहीत ना तर सह्या कशा घ्यायच्या हे मला चांगलंच माहिती आहे. घरी येऊन सही घेऊन जाईन ना मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.